वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा परिसर अभ्यास व समाजशास्त्र विषयासंदर्भात काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत। पेपर 1 आणि पेपर 2 साठी व्हिडिओ क्रमांक 23 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। आणि परीक्षेपूर्वी परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करू। या व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे। तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: गणराज्य, सार्वभौम, स्वतंत्र किंवा न्याय। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते सार्वभौम असणार आहे, कारण की भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील सार्वभौम शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, आता गणराज्य म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय आणि न्याय म्हणजे काय हे सुद्धा आपण या ठिकाणी काय आहे मित्रांनो थोडक्यात पाहून घेणार आहोत। तर हे बघा, सर्वप्रथम सार्वभौम म्हणजे काय? सार्वभौम याचा अर्थ असा की भारत कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत नियंत्रणाखाली नाही, म्हणजेच ते एक स्वतंत्र देश आहे। ओके, म्हणजे सार्वभौम उत्तर आपला काय असेल? बरोबर असेल। आता गणराज्य म्हणजे काय? इतर पर्यायामध्ये पहिला दिलेला आहे गणराज्य। गणराज्य म्हणजे काय हे दर्शविते की भारताच्या राष्ट्रप्रमुख लोकांकडून निवडलेला जातो। बरोबर आहे। स्वतंत्र म्हणजे काय? तर हे बघा मित्रांनो, नागरिकांच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे, जसे की विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य। आणि न्याय म्हणजे काय? हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आश्वासन देते। अशा प्रकारे आपण इतर पर्याय सुद्धा या ठिकाणी पाहू शकतो। आता पुढचा प्रश्न क्रमांक 2 राज्यशास्त्र विषयाचे आपण प्रश्न काही ऍड केलेले आहे सुरुवातीला। प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही। धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, शाळा महाविद्यालय प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा, याचा अर्थ काय? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार किंवा पिळवणुकी विरुद्धचा अधिकार। तर हे बघा, येथे जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 समानतेचा अधिकार। प्रश्न मोठे आहे मित्रांनो, ते तुम्ही वाचून घ्या, कारण आपण या ठिकाणी आता स्मार्ट लर्निंग करत आहोत। पुढचा प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की खालील विधानांपैकी चूक विधान ओळखा। आता हे बघा मित्रांनो, 4 विधान दिलेले आहे, त्यापैकी एक विधान जे असणार आहे ते चूक विधान असणार आहे आणि 3 विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे। तर हे बघा, राज्यसभेला कायद्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा तसेच विधेयक मांडण्याचा अधिकार असतो, डेफिनेटली असतो। म्हणजे पहिला विधान काय आहे? बरोबर आहे। राज्यसभेचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात। आपण पाहतो नेहमी की हे प्रश्न विचारतात। पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाहीत। हे सुद्धा बरोबर आहे, कारण की राज्यसभेचे जे सदस्य आहे ते प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाही। आणि चौथा दिलेला आहे की राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही। तर हे बघा, नाही या ठिकाणी काय आहे? चुकीचा दिलेला आहे, कारण की राज्यसभेला सुद्धा घटना दुरुस्तीचा अधिकार असतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे? चूक विधान या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे काहीतरी। हे बघा, राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही, योग्य स्पष्टीकरण। तर हे बघा मित्रांनो, हे विधान चूक आहे, समजून घ्या। ओके, राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार असतो। संविधान दुरुस्ती विधेयक हे लोकसभा व राज्यसभा दोन्ही सभागृहांनी मंजूर करणे आवश्यक असते, हे एक रूल आहे, आपल्याला माहितच आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 आहे ते चुकीचा दिलेला आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4। चौथा प्रश्न विचारलेला आहे की खालील जोड्यांपैकी चूक जोडी ओळखा। आता हे बघा मित्रांनो, चूक जोडी या ठिकाणी कोणती? ओके, अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर, बरोबर आहे। मणिपूर राजधानी इम्फाळ, बरोबर आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो। मेघालय राजधानी शिलाँग, बरोबर आहे। मिझोराम राजधानी कोहिमा, हे चुकीचा दिलेला आहे, कारण की याची जी राजधानी आहे मित्रांनो ते काय असणार आहे? कोहिमा नाही तर आयझोल हे राजधानी असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 आहे ते चुकीचे आहे। आता कोहिमा कोणाची राजधानी आहे? तर नागालँडची राजधानी आहे, हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो। आणि मिझोरमची जी राजधानी आहे ते आयझोल आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 आहे ते काय असणार आहे? चुकीचं उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक
पाचवा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य ते खर्च करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य ते खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांना असतो. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल मित्रांनो ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 रिपीटेड क्वेश्चन आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये 1-2 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे की शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली, याचे कारण काय, याचे रिझन काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. सुरत हे एक मोठे बंदर होते, मुघलांना धडा शिकवायचा होता म्हणून, स्वराज्याच्या नुकसानाची भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता म्हणून, किंवा सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते म्हणून. तर हे बघा मित्रांनो, शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी केली त्याचे नेमके कारण आणि एकमेव कारण जे होते मित्रांनो ते होते की सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न विचारलेला आहे की 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते. 2 वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला आहे. आता प्रश्न विचारलेला आहे की 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे. तर हे बघा, इंग्रजांनी व्यापार सवलतीचा गैरवापर सुरू केला. दुसरा, सिराजुद्दौला या इंग्रज यांचा संघर्ष सुरू झाला. तिसरा, शास्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंदफितुरीने लढाई जिंकली. म्हणजे आपला काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक जे 3 असेल ते काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न दिलेला आहे की कोकणात इंग्रज विरुद्ध कोणी उठाव केला. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. काही प्रश्नांचे डायरेक्ट उत्तर पाहणे बेटर आहे कारण की वेळ तितका आपल्याजवळ नाही. तर हे बघा, कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला, तर फोर्ड सावंत काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा प्रश्न खूप इम्पॉर्टंट IMP प्रश्न या ठिकाणी असणार आहे की भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः डॅश डॅश होयो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. चौकस व चिकित्सक वृत्ती, बुद्धिवाद, वैचारिक जागृती किंवा विज्ञान निष्ठा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः काय होय, तर वैचारिक जागृती म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 10 पाहणार आहोत मित्रांनो. हे बघा, 1 मिनिट. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते. अशा प्रकारे आपल्याला 4 वेगवेगळे कारण या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यापैकी योग्य कारण कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, जकात तपासणी कडक करण्यात आली, पहिला कारण. दुसरा कारण, वेस्ट इंडिजमधून अमेरिकेतील आयात होणाऱ्या साखरेवर कर बसविण्यात आला. इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती, म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की खाली दिलेल्या पर्यायांपैकी पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि कांचनजंगा जे असणार आहे मित्रांनो ते काय असणार आहे, पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर असणार आहे. म्हणजे जे ऑप्शन क्रमांक 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर किंवा राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. स्पष्टीकरण पाहून घ्या मित्रांनो की कांचनगंगा किंवा कांचनजंगा हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर असणार आहे आणि जगातील 3रे क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे. उंची आहे 8586 मीटर. हे भारत शिखर सिक्कीम आणि नेपाळ यांच्या सीमेजवळ स्थित आहे. अशा संदर्भात काय आहे, स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर डॅश डॅश हे आहे. हे बघा मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहे की पश्चिम घाटातील जे सर्वात उंच शिखर आहे ते कोणते, कांचनजंगा, K2, नंदादेवी किंवा एनुमुडी शिखर. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, एनुमुडी शिखर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. जशा प्रकारे साऊथ इंडियन मध्ये नावे असतात तशा प्रकारे
या शिखराचं नाव आहे मित्रांनो, कारण की हे साऊथ इंडियामध्ये स्थित आहे। या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहून घ्या मित्रांनो। दक्षिण भारतात असल्यामुळे ॲनोमुडी अशा प्रकारे नाव तिथे असतात मित्रांनो। पश्चिम घाटातील सर्वात जे उंच शिखर आहे ते ॲनोमुडी शिखर आहे। हे केरळ राज्यात आहे। आता केरळ राज्यात आहे म्हणून त्याचं नाव तशा प्रकारे आहे आणि त्याची उंची जे आहे मित्रांनो या ठिकाणी दिली होती, परंतु ते प्रिंट मिस्टेकने आलं नाही। ॲनोमुडी शिखर हे पश्चिम घाटातील आणि दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कांचनजंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे। जे हिमालय K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे। नंदा देवी हे हिमालयातील एक शिखर आहे आणि भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे। अशा प्रकारे काय आहे माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 13 आपण पाहणार आहोत की खाली दिलेल्या पर्यायापैकी गोदावरी नदीवर कुठल्या प्रकारचा प्रकल्प धरण आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। सोपा प्रश्न आहे आणि जयकवाडी धरण काय असेल मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की सिंचनाच्या आधारावर केल्या जाणाऱ्या शेतीस डॅश डॅश शेती असे म्हणतात। ऑप्शन दिलेला आहे जिरायती शेती, कोरडवाहू शेती, ओलाताची शेती किंवा हंगामी शेती। तर हे बघा सिंचनाच्या आधारावर जे शेती केली जाते मित्रांनो त्या शेतीला आपण ओलिताची शेती असे म्हणतो। म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक 3 इज द राईट आन्सर। पुढचा प्रश्न क्रमांक या संदर्भात माहिती पाहून घ्या मित्रांनो की ओलिताची शेती या शेतीमध्ये सिंचनाद्वारे पिकांना नियमितपणे पाणी दिले जाते। यासाठी भरपूर आणि खात्रीशीर पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते, त्याला आपण काय म्हणतो, ओलिताची शेती असे म्हणतो। आता दुसरा प्रकार जे आहे कोरडवाहू शेती म्हणजे काय, तर हे बघा या शेतीमध्ये पावसावर अवलंबून राहावे लागते आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध नसते। जशा प्रकारे म्हणजे जून ते जुलै दरम्यान जशा प्रकारे आपण पेरणी करतो त्याला आपण कोरडवाहू शेती सुद्धा म्हणू शकतो। आता जिरायती शेती म्हणजे काय, जिरायती शेती म्हणजे काय मित्रांनो, तर हे बघा हे कोरडवाहू शेतीचेच एक रूप आहे। म्हणजे तेच आहे लगभग जिथे जमिनीला सिंचन नसते आणि शेती पावसावर अवलंबून असते। आणि हंगामी शेती म्हणजे काय, तर हे बघा ही शेती एका विशिष्ट हंगामात केली जाते, जसे की खरीप किंवा रब्बी हंगाम अशा प्रकारे आपण काय आहे अदर माहिती या ठिकाणी घेतलेली आहोत। पुढचा प्रश्न क्रमांक 15वा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे की सुवर्ण चतुष्कोन हा प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे राष्ट्रीय महामार्ग। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी केंद्रीय ज्वालामुखीचे उदाहरण कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा 3-4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी जे केंद्रीय ज्वालामुखीचे उदाहरण आहे मित्रांनो ते असणार आहे वेसुवियस। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल, पर्याय क्रमांक जे 1 असेल सॉरी ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। आता महाराष्ट्र पठार म्हणजे काय, तर हे बघा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर 1 वेसुवियस आहे, कारण वेसुवियस हे केंद्रीय ज्वालामुखीचे उदाहरण आहे। महाराष्ट्र पठार हे भेगीय ज्वालामुखीचे उदाहरण आहे। तर हे बघा महाराष्ट्र पठार जे असणार आहे मित्रांनो ते भेगीय ज्वालामुखीचे उदाहरण आहे। केंद्रीय ज्वालामुखी या प्रकारच्या ज्वालामुखीमध्ये लावा एका निकिलेतून बाहेर पडतो आणि शंकूसारख्या पर्वताची निर्मिती करतो। वेसुवियस हे एक प्रसिद्ध उदाहरण आहे। ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। आता भेगीय ज्वालामुखी यामध्ये लावा भेगामधून बाहेर पडतो आणि आजूबाजूला पसरतो, त्यामुळे पठाराची निर्मिती होते। महाराष्ट्र पठार याचे एक उदाहरण आहे। ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, राईट आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की ज्वालामुखीपासून तयार होणाऱ्या खडकांना डॅश डॅश खडक असे म्हणतात, अग्निजन्य खडक म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक रूपांतरित खडक। ओके, ज्वालामुखीपासून तयार होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक किंवा रूपांतरित, या ठिकाणी रूपांतरित खडक ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो, परंतु ओके कन्फर्म करून घ्या तुम्ही, कारण मला असं वाटतो मित्रांनो की या ठिकाणी जे अग्निजन्य खडक जे आहे ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बरोबर 3 आहे ना, बरोबर म्हणजे ते ऑप्शन हे झालेले आहे। हे बघा सी आहे ना, इथे 3 झालेलं आहे, 3 वरती झालेलं आहे आणि 2 खालती आलेला आहे, म्हणजे अग्निजन्य खडक काय असेल आपलं राईट आन्सर असणार आहे मित्रांनो। ओके, कधी एखादा प्रश्न काय मित्रांनो ते मिस्टेकने इथून तिथे होऊन जातो।
ते तुम्ही कन्सिडर करा. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की मूळ खडकाचे विलगीकरण किंवा विघटन होण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा अपक्षय, अपक्षरण, अपवर्णन किंवा यापैकी नाही. तर हे बघा मूळ खडकाचे विलगीकरण किंवा विघटन होण्याच्या प्रक्रियेला अपक्षय असे म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 काश्मीर खोऱ्यात डॅश डॅश मृदा आढळते. कोणती मृदा आढळते, तर पीठ ही मृदा आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 विचारलेला आहे की भारतातील सर्वात जास्त लांबीचे पुळण कोणते. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की भारतातील सर्वात जास्त लांबीचे पुळण कोणते. 4 ऑप्शन दिलेले आहेत. दिवे, आगार, गुहागर, मरीना किंवा मळबार. तर हे बघा मित्रांनो सर्वात खोल गर्ता म्हणा किंवा सर्वात जास्त लांबीचे पुळण म्हणा, नाव एकच आहे, मरियाना. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. कारण की भारतातील सर्वात लांब पुळण मरियाना आहे. हे चेन्नई येथे असून त्याची लांबी सुमारे किलोमीटर आहे. मरीना बीच हा चेन्नई तामिळनाडू येथे आहे आणि सुमारे हे बघा इतर पर्याय दिलेले आहे मित्रांनो. दिवे, आगार, गुहागर आणि मळबार हे भारतातील इतर प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत. समुद्र किनारे लक्षात ठेवा. दिवे, आगार, गुहागर, मळबार हे काय आहे, समुद्र किनारे आहे, परंतु त्यांची लांबी मरीना बीचपेक्षा कमी आहे. हे सुद्धा या ठिकाणी काय आहे, माहिती दिलेली आहे. ओके, काही टायपिंग मिस्टेक सुद्धा झालेली आहे. प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाज सुधारक कोण. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ हरी देशमुख किंवा विनोबा भावे. तर हे बघा मित्रांनो हे हरी देशमुख काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे जे समाज सुधारक होते ते होते गोपाळ हरी देशमुख. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्या संदर्भात काही माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाज सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख होते. त्यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते आणि त्यांनी महिलांचे शिक्षण व मुक्तीसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांच्या संदर्भात अशा प्रकारे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 विचारलेला आहे की रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली होती. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे मित्रांनो. रामकृष्ण परमहंस, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक किंवा स्वामी विवेकानंद. तर हे बघा रामकृष्ण मिशनची जी स्थापना केली होती मित्रांनो ते स्वामी विवेकानंद यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. स्वामी विवेकानंद संदर्भात किंवा रामकृष्ण मिशन संदर्भात या ठिकाणी आपण स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. त्यांनी 1 मे 1897 रोजी कलकत्ता येथे या संस्थेची स्थापना केली. कोणत्या ठिकाणी केली, तर कलकत्ता या ठिकाणी केली. कोणत्या वर्षी केली, तर 1 मे 1897 रोजी केली, जी रामकृष्ण परमहंसाच्या विचारावर आणि शिकवणीवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न दिलेला आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सोपे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जातात की बौद्ध धर्माची पहिली परिषद कोणी व कुठे भरवली. तर हे बघा मित्रांनो बौद्ध धर्माची पहिली परिषद कोणी व कुठे भरवली. तर हे बघा अजातशत्रू यांनी राजगृह या ठिकाणी भरवली पहिली आपली काय परिषद. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न दिलेला आहे की चाणक्याने लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. चाणक्य याने कोणता ग्रंथ लिहिला, तर अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. आता या ठिकाणी प्रश्न बदलून विचारलेला आहे की कशाशी संबंधित आहे. तर हे बघा अर्थशास्त्र हे जे ग्रंथ असणार आहे ते राजकारणाशी संबंधित असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो शेवटची ऑफर, शेवटची संधी तुमच्यासाठी या ठिकाणी आपण घेऊन आणलेलो आहोत. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की फक्त आणि फक्त 499 मध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे संपूर्ण साहित्य PDF स्वरूपात मिळणार आहे मित्रांनो, ज्याची प्राइस फक्त आणि फक्त ऑनली 499 या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. कारण की परीक्षेला आता फक्त आणि फक्त 17 दिवस बाकी आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जे मिळणार आहे ते तुम्ही पाहू शकतात की हिंदी नोट्स आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. हिंदी प्रश्न संच आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण की यापेक्षा वेगळा पेपर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे क्वेश्चन सेट आहे. जवळपास 10 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. म्हणजे 10 प्रश्नपत्रिका आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. ते सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने
खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मराठीचे जे नोट्स आहे, मराठीचे जे क्वेश्चन सेट आहे मित्रांनो, म्हणजे जे प्रश्न आहे MCQ, म्हणजे आमच्या व्हिडिओमध्ये जे आम्ही वापरत आहोत मित्रांनो, किंवा आमच्या स्वतःसाठी आम्ही जे प्रश्न तयार केलेले आहे ते प्रश्न आम्ही या ठिकाणी तुम्हाला देत आहे मित्रांनो. आणि समाजशास्त्र विषयाचे सुद्धा महत्त्वपूर्ण परिसर अभ्यास इन्क्लूड समाजशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण 400 प्रश्न आपण या ठिकाणी याद केलेले आहे मित्रांनो. आणि हे सगळे प्रश्न आणि हे सगळे नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त 499 मध्ये या ठिकाणी भेटत आहे मित्रांनो. जवळपास 799 याची प्राइस होती मित्रांनो, परंतु आता परीक्षेला कमी दिवस उरलेले आहे, म्हणून हे सगळं तुम्हाला काय आहे या ठिकाणी फक्त 499 मध्ये भेटत आहे मित्रांनो. आणि लिमिटेड हे ऑफर असणार आहे. या नंबरवर तुम्ही आत्ताच व्हॉट्सअप करून हे परचेस करू शकतात मित्रांनो. जवळपास तुम्ही आतापर्यंत अभ्यास सुरू केलेला नाही तरी पण तुम्हाला एक चान्स भेटतो की तुम्ही या ठिकाणी फक्त 499 रुपये खर्च करून पास होऊ शकतात, कारण अशा प्रकारचा कंटेंट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 25 दिलेला आहे की देवनाम प्रियदर्शी राजा अशी पदवी कोणी धारण केली. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की पता हे बघा, देवनाम प्रिय आणि प्रियदर्शी राजा अशी पदवी धारण करणारा राजा कोण, तर सम्राट अशोक काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की देवनाम प्रिय व प्रियदर्शी राजा ही पदवी सम्राट अशोक यांनी धारण केली होती. या उपाधीचा अर्थ देवतांच्या प्रिय आणि स्नेहपूर्वक पाहणारा असा होतो, म्हणजे सम्राट अशोक काय असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे की उत्तरेकडील प्राचीन राज्यांपैकी असलेले शुंग साम्राज्याची स्थापना कोणी केली, तर हे बघा मित्रांनो पुष्पमित्र शुंग. तुम्ही हे नाव बघितलेलं असेल की पुष्पमित्र शुंग, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27, जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश कोणता. 4 ऑप्शन दिलेले आहे, रशिया, इराण, सौदी अरब, संयुक्त संस्थाने. तर हे बघा, जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश कोणता, तर संयुक्त संस्थाने. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोड ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी काय आहे आपण पाहत आहोत. तर हे बघा, भोरप्या प्रतापगड बरोबर, कोंढणा सिंहगड बरोबर, खेडणा विशाळगड बरोबर, परंतु मुरबदेव रायगड हे काय असणार आहे चुकीचे असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न दिलेला आहे की ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तरी कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, यास डॅश डॅश असे म्हणतात. तर हे बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे की ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, यास आपण जनोपक्रम असे म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न दिलेला आहे की हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे. ऑप्शन दिलेले आहे ऊस, रेशमी, लेकर, कापूस. या ठिकाणी आपलं उत्तर नाही, आपला उत्तर असणार आहे ऊस, कारण ऊस हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण माहिती सुद्धा आणलेली आहोत की ऊस हा वजन घट होणारा कच्चा माल आहे, कारण प्रक्रिया करताना त्यातील पाणी आणि इतर घटक निघून जातात, ज्यामुळे वजन कमी होते. रेशमी, लोकर आणि कापूस यांचे वजन साधारणपणे प्रक्रिया करताना बदलत नाही. अशा प्रकारे काय आहे माहिती आपण या ठिकाणी एकत्रित केलेली आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकतात की जर तुमची भाषा एक हिंदी आहे मित्रांनो आणि तुम्ही हिंदी माध्यम निवडलेला आहे तर तुमच्यासाठी हे प्रश्नपत्रिका खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दोन्ही प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी फक्त 299 मध्ये भेटत आहे मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. जवळपास 10 हे प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो आणि PDF स्वरूपात तुम्हाला लगेच हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे. स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की परीक्षेपूर्वी हे प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करा. परीक्षेपूर्वी हे प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा मित्रांनो, कारण सेम टू सेम तुम्हाला हिंदी विषयाचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत पाहायला मिळेल. 23 नोव्हेंबर 2025 रोजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 22-23 प्रश्न जे आहेत ते सेम टू सेम पाहायला मिळणार आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकतात मित्रांनो. प्राइस फक्त या ठिकाणी 299 पण ठेवलेली आहे मित्रांनो. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.